नमस्कार, डायम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण इडली बॅटरपासून पिझ्झा करूया। इडली बॅटरपासून आपण इडली, उत्तप्पा, आंबोळी किंवा आप्पे एवढंच करतो ना, तर आज मस्त असा कुरकुरीत पिझ्झा करूया। तर इडली बॅटर तयार असेल ना, तर हे काम अगदी सोपं होतं। तवा तापत ठेवायचा, मोठ्या गॅसवरती तवा चांगला तापवून घ्यायचा, तव्याला तेल लावायचं आणि गॅस बारीक करायचा आणि नंतरची सगळी प्रोसिजर बारीक गॅसवरतीच करायची। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर आपला पिझ्झा तव्याला चिकटतो। तर या तापलेल्या तव्यावरती एक पळीभर किंवा वाटीनी असं बॅटर जे आहे आपलं इडलीचं ते घालायचं आणि अगदी अलगद हाताने पसरवायचं आणि एका बाजूला चिरलेल्या भाज्या, म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला वापरायच्या आहेत त्या। आता मी शिमला मिरची, गाजर, बटर, चीज आणि कांदा एवढं घालणार आहे। याहीपेक्षा तुम्हाला बीट वगैरे जरी घालायचं असेल ना, तरी तुम्ही खिसून वापरू शकता। सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरायच्या, म्हणजे त्या दिसायलाही छान दिसतात। आता बघा, हे ओले फ्रोझनचे मटार ते पण मी घालून घेतलेत आणि थोडेसे बोटाने पिठामध्ये प्रेस केलेत, म्हणजे ते पण छान भाजले जातात। आणि या सगळ्या भाज्या घालायच्या, वरती थोडंसं एक चमचाभर बटर लावायचं आणि बटर पसरलं की चीज किसून घालायचं आणि अगदी बारीक गॅसवरती 2 मिनिटासाठी ठेवायचं। खालून कड सुटायला लागली की नाही की आपला तव्यावरचा पिझ्झा कुरकुरीत होतो। मस्त लालसर रंग यायला लागला की हळूहळू कड सोडवायची आणि तोपर्यंत भरपूर असं चीज किसून घालायचं। मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही वाढवू शकता, म्हणजे ज्या भाज्या घरामध्ये खाल्ल्या जात नाहीत ना, त्या अगदी बारीक चॉप करायच्या आणि याच्यावरती वापरायच्या। बॅटर इडलीचं असल्यामुळं खायलाही पौष्टिक, म्हणजे कुठंही मैद्याचा वापर नाही किंवा कुठल्याही पिठाचा वापर नाही आणि या बॅटरमध्ये तयार केलेला पिझ्झा मुलांनाही आवडतो आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा खायला मऊ होतं बरं का। म्हणजे थोडासा कमी भाजला ना की तो मऊ होतो आणि हवं तर जास्ती भाजायचा, म्हणजे कुरकुरीत होतो। तर चवीनुसार तिखट घालून घेतलं, जर तुम्हाला हिरवी मिरची असेल घालायची असेल तर घालू शकता। आणि ही चटणी म्हणजे ती ओल्या नारळाची कशी केली ना पुढं सांगते। तर ही चटणी एक चमचाभर पसरवून घ्यायची आणि हे सगळं बॅटर सुकत आलं ना की खालून कड सुटते। मग फक्त एकदा उलटं पालटं करायचं, खूप वेळ नाही ठेवायचं आणि लगेचच सर्व करायचा। आणि हो, पिझ्झाच्या शेपमध्ये कट करायला विसरू नका, म्हणजे दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आणि खायला पण चवदार। आता लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरू शकता आणि ही जी चटणी आहे ना, त्या चटणीमुळं भन्नाट अशी चव येते। तर ही चटणी करायची कशी, तर ओला नारळ अर्धी वाटी घ्यायचा, त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, मुठभर कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, हिंग आणि साखर, मीठ एवढं घालायचं आणि हे मिक्सरला फिरवायचं। आणि हो, त्यामध्ये आपलं भाजलेलं डाळं जे असतं ना, दिवाळीच्या फराळाच्या वेळी आपण वापरतो, चिवड्याला वापरतो, ते डाळं एक मुठभर घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। वरनं गार झालेली फोडणी घालायची, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता अशी फोडणी घालून घ्यायची आणि ही चटणी या बॅटरवरती लावायची। मस्त अशी चव येते, सगळ्यांनाही खूप आवडतं। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि इडली बॅटरचा हा नवीन पिझ्झा कसा वाटला ना, ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। मुलांच्या आवडीचे सगळे पदार्थ असल्यामुळं मुलं अगदी आवडीनं खातात आणि महत्त्वाचं म्हणजे 4 ते 5 तास हा पदार्थ छान राहतो, म्हणून तुम्ही अगदी डब्यातही देऊ शकता, म्हणजे बच्ची कंपनी खुश आणि त्यांची मित्रमंडळी पण खुश। तर नक्की करून पहा आणि हो, लाईक करा।